हॅलो स्टुडंट, आज आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल ही रिॲक्शन पाहणार आहोत. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. याच्यावरचे क्वेश्चन आपणाला हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतात. यामध्ये प्रायमरी अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स करस्पॉन्डिंग कीटोन. and tertiary alcohols which on oxidation in presence of oxidizing agent to gives corresponding alkene. म्हणजे या ठिकाणी तिन्ही प्रकारचे जे अल्कोहोल्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, या तिन्ही प्रकारच्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, अल्डिहाइड, कीटोन आणि अल्किन. म्हणून याच्यावरती क्वेश्चन हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल अशा प्रकारचा क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. किंवा हाऊ विल यू डिस्टिंग्विश प्रोपेन 1OL अँड प्रोपेन 2OL. किंवा हाऊ विल यू डिस्टिंग्विश इथिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल अँड टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. आता पहिल्यांदा आपण दुसरी रिॲक्शन पाहूया. दुसरी रिॲक्शन दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रायमरी अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमिक अनहायड्राइड or oxide CrO3 to gives corresponding aldehyde. Or oxidizing agent is used as PCC. PCC म्हणजे pyridinium chlorochromate. For example, primary alcohols which on oxidation to gives aldehyde. आता R म्हणजे आपण हायड्रोजन घेऊया. जर हायड्रोजन घेतलं तर हे अल्कोहोल मिथिल अल्कोहोल झालं. मिथिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स फॉर्माल्डिहाइड. आर म्हणजे आपण जर मिथिल ग्रुप घेतला तर अल्कोहोल हे इथिल अल्कोहोल झालं. इथिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ PCC pyridinium chlorochromate to gives aldehyde like acetaldehyde. This is nothing but the oxidation of primary alcohol. Then oxidation of secondary alcohol which on oxidation in presence of oxidizing agent like CrO3 to gives ketone. आता यामध्ये दोन्ही आर आपण मिथिल ग्रुप घेऊया. मिथिल ग्रुप जर घेतलं तर त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल हे सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल होतं. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्स कीटोन लाईक ॲसिटोन. ठीक आहे, पुढची रिॲक्शन पाहूया. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन. प्रायमरी अल्कोहोलचं आपण पाहिले, प्रायमरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्स अल्डिहाइड. आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट वेगवेगळे यूज केलेले आहेत. यामध्ये KMnO4, K2CR2O7, डायल्यूट HNO3. Alcohols which on oxidation in presence of oxidizing agent like aqueous KMnO4 or acidic KMnO4 or K2CR2O7 or dilute HNO3 to gives aldehyde. And this aldehyde further oxidation in presence of oxidizing agent to gives corresponding carboxylic acid. आता यामध्ये जर या रिॲक्शनमध्ये 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. या रिॲक्शनचं एक वैशिष्ट्य असं आहे की 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होत असताना कार्बनची संख्या सेम असते. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये जर झालं तर जेवढे अल्कोहोलमध्ये कार्बन आहेत तेवढेच अल्डिहाइडमध्ये कार्बन असतात. आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन हे ॲसिडमध्ये जर झालं तर जेवढे कार्बन अल्कोहोलमध्ये आहेत, अल्डिहाइडमध्ये आहेत, तेवढेच कार्बन ॲसिडमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपण आर म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया. मिथिल ग्रुप जर घेतला तर अल्कोहोल हे इथिल अल्कोहोल झालं. इथिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4 or K2CR2O7 or dilute HNO3 to gives aldehyde like acetaldehyde. And acetaldehyde which on further oxidation to gives
ॲसिड लाईक ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन पाहूया. हिटिंग विथ कॉपर. आता या रिॲक्शनमध्ये सुद्धा प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर ॲट 573 केल्विन टेम्परेचर to gives different product aldehyde, ketone and alkene. Primary alcohol which on oxidation in presence of copper at 573 Kelvin temperature to gives aldehyde. Secondary alcohol which on oxidation in presence of copper at 573 Kelvin temperature to gives ketone. And tertiary alcohol which on oxidation in presence of copper at 573 Kelvin temperature to gives alkene. म्हणून ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन जी आहे ती डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल अशा प्रकारचा याच्यावर क्वेश्चन विचारणे शक्यता असते. कारण का तर तिन्ही प्रकारच्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात, अल्डिहाइड, कीटोन अँड अल्किन. आता फॉर एक्झाम्पल आर म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेतला, इथिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्ज असिटाल्डिहाइड. आर म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेतला. सेकंडरी अल्कोहोल लाईक सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल टू गिव्ज कीटोन लाईक ॲसिटोन अँड टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्ज अल्किन लाईक आयसोब्युटायलिन. ठीक आहे. देन युजेस ऑफ अल्कोहोल्स. मिथिल अल्कोहोल is used as solvent for paint and varnish. Ethyl alcohol is used as antifreeze agent in automobiles, radiator. It is also used as a solvent. These are the uses of alcohol. ठीक है.